मराठीसाठी ही आठवडा खूप महत्त्वाचा आहे, कारण महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सुबोध भावे, श्रुती मराठे, सुनील बर्वे अशी भली मोठी आणि तगडी स्टारकास्ट असलेला जतीन वागळे दिग्दर्शित सीजी नायर आणि सुनील नायर निर्मित बंध नायलॉनचे हा सिनेमाही आज बिग स्क्रीनवर झळकलाय. माझ्या खऱ्या अप्पांनी माझ्याकडे काहीही न मागता 3 वर्ष माझ्या करिअरची वाया घालवली. नाहीतर केव्हाच गेलो असतो मी अमेरिकेला. जमीन जमीन करत बसून राहिले जमिनीवर तसेच. गेले 5-6 महिने तिचं फक्त आजी आजोबा एवढंच चालू आहे. आपण सुरुवात करणार आहोत बंधन, पण त्याआधी या सिनेमावर एक नजर टाकूया. नमस्कार, मी रघुनाथ बळवंत जोगळेकर. नमस्कार, मी मंगल रघुनाथ जोगळेकर. पाच दिवसात मास्टर प्लॅन बनवायचा आहे. कसा बनवायचा सांग. 3D मध्ये चालेल. 3D मॅक्स आहे आणि 8GB रॅम. एवढ्या स्पीड मध्ये वाचतय सगळ्या फाईल्स. जमतंय मला. त्यांना काही कळत नाहीये. 2016 या नवीन वर्षाची सुरुवात झाली ती महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट या सिनेमापासून. याच सिनेमानंतर अभिनेता महेश मांजरेकर यांचा या नवीन वर्षाचा हा दुसरा सिनेमा. फरक एवढाच की त्यात ते दिग्दर्शकाच्या भूमिकेत होते, ते अभिनेता म्हणून प्रमुख भूमिकेत दिसतात. बंध नायलॉनचे ही गोष्ट आहे जोगळेकर कुटुंबाची. ही कथा आहे नवीन आणि जुन्या या 2 पिढींची, त्यांच्या विचारांची, त्यांच्या नात्यांची. हल्ली जग खूप फास्ट झालंय. सगळं काही इन्स्टंट हवं असतं. टेक्नॉलॉजीच्या या फास्ट पेस्ड लाईफमध्ये नातीही बदलत चालली आहेत. या टेक्नॉलॉजीचा प्रभाव नात्यांवरही होताना दिसतोय. अशाच नातेसंबंधांवर भाष्य करणारा सिनेमा म्हणजे बंध नायलॉनचे. रघुनाथ जोगळेकर आणि मंगल जोगळेकर या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांनी. ही रिअल लाईफ पती पत्नीची जोडी या सिनेमातही नवरा बायकोच्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अभिनेता सुबोध भावे, ज्याने या सिनेमात त्यांच्या मुलाची भूमिका साकारली आहे, देवदत्त जोगळेकर म्हणून तो या सिनेमात वावरतोय. देवदत्त जोगळेकर जो एक सक्सेसफुल बिझनेसमन आहे. काही मतभेदांमुळे आपल्या आईबाबांशी त्याचं अजिबात पटत नाही. आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तो आपलं गाव सोडतो. आपल्या आईबाबांशी भांडून शहरात येतो. खूप पैसा कमवतो. आपल्या बायको आणि मुलीसोबत सुखी आयुष्य जगत असताना त्याच्या मुलीला मात्र आजी आजोबांचं प्रेम मिळत नाही. त्याचं प्रेम तिला हवं असतं. आजी आजोबांना घरी आणणं देवदत्तसाठी शक्य होत नाही. मग तो काय करतो? त्यांना घरी न आणताच तो त्याच्या मुलीला आजी आजोबांचं प्रेम मिळवून देतो. हे कसं शक्य होतं? हे रहस्य काय आहे? मराठी फिल्म इंडस्ट्रीत खरं तर कधीही न केलेला एक वेगळाच एक्सपेरिमेंट दिग्दर्शक जतीन वागळे यांनी यात केला आहे. ते पाहण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल. इन शॉर्ट, नव्या आणि जुन्या पिढीच्या विचारांचा संघर्ष यात मांडण्यात आलाय. म्हणजे तुम्हाला जमीन द्यायची नाही. आईला एकूण पैसा नाही कमवायचा आम्हाला. तुमच्याकडनं खूप मोठी शिकवण मिळाली आहे मला. आपण एक्झॅक्टली कसे आहोत समोरच्या माणसाला कळताच कामा नये. तिचं आणि आईंचं ना बॉन्डिंग खूप वाढलंय. दॅट्स नाईस. हेच तर हवंय आपल्याला. त्यांनी जमीन इकली नाही म्हणून आज तुम्ही स्वतःच्या पायावर उभा. दिग्दर्शक जतीन वागळे यांनी बंध नायलॉन या सिनेमाच्या अगदी थीम प्रमाणेच उत्तम ट्रीटमेंट दिली आहे. अभिनेता महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर या जोडीनं आपापल्या भूमिका अगदी चोखपणे पार पाडल्या. तुला आता कळत नाही मी काय करतो ते. तू बाप झाल्यावर कळेल मी काय करतो ते. बाप आहे साराचा, कळलं ना? नो, बाप मुलांबरोबर हसतो, बागडतो, खेळतो, मजा करतो, त्यांना चुकू देतो, मग सुधारतो. पण तू तर साराला परफेक्टच बनवलंस. डॅडा, आता मला तुझी गरज नाहीये. विशेष करून अभिनेता महेश मांजरेकर, जे बऱ्याच दिवसांनी बिग स्क्रीनवर एक फुल फ्लेज्ड भूमिका करताना दिसतात. रघुनाथ बळवंत जोगळेकर ही व्यक्तिरेखा खूपच सहजपणे त्यांनी साकारली आहे. त्यात त्यांच्या रिअल लाईफ पत्नी मेधा मांजरेकर यांची साथ म्हणजे सोने पे सुहागा. अभिनेता सुबोध भावेनं जवळजवळ एक नेगेटिव्ह भूमिका यात बजावली आहे. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एका अत्यंत स्वार्थी आणि सतत पैशांमागे धावणाऱ्या तरुणाच्या शेडमध्ये सुबोध या सिनेमात आपल्याला दिसतो. नेहमीप्रमाणे याही सिनेमात अभिनयाच्या बाबतीत सुबोधनं बाजी मारली आहे आणि त्याला अभिनेत्री श्रुती मराठेची उत्तम साथ मिळाली आहे. तुमच्याकडनं खूप मोठी शिकवण मिळाली आहे मला. आपण एक्झॅक्टली कसे आहोत समोरच्या माणसाला कळताच कामा नये.
आईंचं ना बॉन्डिंग खूप वाढलंय. दॅट्स नाईस. हेच तर हवंय आपल्याला. बालकलाकार प्रांजल परब हिचा परफॉर्मन्स ही छान झालाय. अभिनेता संजय नार्वेकर आणि सुनील बर्वे या दोघांनीही आपापल्या भूमिका चोख पार पाडल्यात. त्यांनी जमीन इकली नाही म्हणून आज तुम्ही स्वतःच्या पायावर उभा आहात. तुला आता कळत नाही मी काय करतो ते. तू बाप झाल्यावर कळेल मी काय करतो ते. लेखक अंबर हडप आणि गणेश पंडित यांच्या बंध नायलॉनचे याच एकांकिकेवर आधारित बंध नायलॉनचे हा सिनेमा आहे. सिनेमाचा स्क्रीन प्ले आणि संवादही त्यांनीच लिहिले. माझा प्रॉब्लेम असा आहे की माझे मिस्टर प्रॉब्लेम आणि मिस्टर सोल्युशन हे दोघेही सारखे दिसतात. म्हणून आज त्याच जमिनीवर बसून तुम्हाला मी म्हणतोय, मागा माझ्याकडे, सांगा काय हवंय तुम्हाला. चार्जिंग साठी एक प्लग हवाय. बंध नायलॉनचे हा एक कम्प्लीट फॅमिली एंटरटेनर असून 2 जनरेशन मधला हरवलेला संवाद या सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा रिवाईव्ह होतोय. तेव्हा कलाकारांचे परफॉर्मन्सेस आणि सिनेमाची हाताळणी या सगळ्या गोष्टी पाहता मी बंध नायलॉनचे या सिनेमाला देतेय 3.5 स्टार्स. माझ्या खऱ्या आप्पांनी माझ्याकडे काहीही न मागता 3 वर्ष माझ्या करिअरची वाया घालवली. नाहीतर केव्हाच गेलो असतो मी अमेरिकेला. जमीन जमीन करत बसून राहिले जमिनीवर तसेच. गेले 5-6 महिने तिचं फक्त आजी आजोबा एवढंच चालू आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.